टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट इंग्लिश बालभारती चॅप्टर 32 द नोबल स्टॅग. वेलकम चिल्ड्रेन, लेट्स कंटिन्यू. The stag came upon a hole in the ground that was covered by a rotting tree and filled with slime. काळवीट पुढे एका मैदानाच्या इथे मोठं बीळ असलेलं त्या जागेत लपून राहिले आणि तिथे जुनं सडकं झाड होतं आणि चिखलाने भरलेला तो सगळा भाग होता. फ्रॉम अ डिस्टन्स इट कुड स्मेल द डर्टी वॉटर अँड सो वॉज केअरफुल नॉट टू रन ओव्हर इट. आणि तिथे घाणेरडं वासाचं पाणी होतं, म्हणून तिथे जर धावत आलं तर काळजीपूर्वक यायला पाहिजे, नाहीतर त्या पाण्यामध्ये पडण्याची शक्यता होती. बट द किंग कुड नॉट सेन्स द पीट अँड फेल राईट इन टू. आणि त्या राजाला एवढी समज नव्हती, म्हणून त्या खड्ड्यामध्ये राजा पडला. ते घाणेरडं पाणी असलेल्या खड्ड्यामध्ये राजा पडला. आफ्टर अ व्हाईल द स्टॅग रिअलाइज दॅट ही वॉज नॉट बीइंग फॉलोड एनी लॉंगर. आणि त्या काळविटाला समजले की राजा आता आपला पाठलाग फार काळ करू शकत नाही. He understood that the king had perhaps fallen into the pit. आणि त्याला समजले की राजा कदाचित त्या खड्ड्यामध्ये, घाणेरडं पाणी असलेल्या खड्ड्यामध्ये पडला असेल. So the stag went back to the pit and saw the king struggling for his life. आणि म्हणून ते काळवीट परत आले त्या खड्ड्यापाशी, तर राजा बाहेर निघण्याची धडपड करत होता, स्वतःचे जीवन वाचवण्यासाठी धडपडत होता. द स्टॅग फेल्ट व्हेरी सॉरी फॉर द किंग. आणि म्हणून त्या स्टॅगला त्या राजाबद्दल वाईट वाटले. He decided to save the king's life, even though the king was following him with the intention to kill him. म्हणून त्याने ठरवलं की राजाचे जीवन आपल्याला वाचवायला पाहिजे, राजाचे जीवन वाचवले पाहिजे. जरी राजा नंतर आपला पाठलाग करत आपल्याला मारण्याच्या इच्छेने मागे आला, तरीसुद्धा आपण राजाला वाचवले पाहिजे. द स्टॅग टोल्ड द किंग नॉट टू वरी अँड टू बी ब्रेव फॉर अ व्हाईल लॉंगर. म्हणून काळवीट म्हणाले राजाला की काही चिंता करू नका, तुम्ही फार काळ इथे राहू शकणार नाही. Then he caught a huge rock with his hind legs and lowered himself into the pit. म्हणून त्याने एक मोठा दगड आपल्या मागच्या पायाने सरकवत घेऊन आला आणि त्या खड्ड्यात टाकला. द किंग कॉट होल्ड ऑफ हिज नेक.
and stag climbed out onto the level ground and carried the king to safety. आणि राजाने काय केलं की त्या काळविटाची मान पकडली आणि मानेला धरून लोंबकळत तो बाहेर आला. मैदानापर्यंत त्या काळविटाने त्या राजाला सुरक्षितपणे आणलं. द किंग थँक्ड द नोबल स्टॅग अगेन अँड आस्क्ड हिम टू रिटर्न विथ हिम टू बनारस. राजा त्या काळविटाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देत होता राजाला वाचवण्याबद्दल आणि त्या काळविटाला विनंती करत होता की तू आमच्याबरोबर बनारसला चल, वेअर ही कुड हॅव एनिथिंग अँड एव्हरीथिंग. आणि त्याला सगळं तिथे काही मिळेल. ही वॉन्टेड, त्याला पाहिजे असेल ते सगळं मिळेल. बट द स्टॅग डिड नॉट वॉन्ट एनिथिंग इन रिटर्न फॉर हिज हेल्प. पण त्या काळविटाला राजाला वाचवले त्याबद्दल त्याला परत काहीच नको होते. राजाला मदत केल्याच्या बद्दल त्याला कसलीच अपेक्षा नव्हती. ही जस्ट रिक्वेस्टेड द किंग टू रूल वाईसली अँड वेल अँड बी काइंड टू बी एनिमल. फक्त त्या काळविटाने एक विनंती केली, एक शहाणपणाची अशी एक गोष्ट करायला सांगितली, ती म्हणजे प्राण्यांवर दया करण्याची. देन द नोबल स्टॅग डिसअपेअर्ड इनटू द फॉरेस्ट. ही विनंती केल्यावर ते काळवीट जंगलामध्ये दिसेनासे झाले. किंग ब्रह्मदत्ता देन वोड नॉट टू बी हंट और हर्ट एनी एनिमल. आणि ब्रह्मदत्त राजाने असा निश्चय केला की कधीही आपण प्राण्यांना दुखवायचं नाही आणि प्राण्यांची शिकारसुद्धा करायची नाही. थँक्यू.